सर ऍटचा वापर कुठे कुठे करतात सर? ऍट कुठे कुठे वापरतो? म्हणजे टायमिंग असेल तेव्हा पण तुम्ही ऍट वापरा, मग मी मीटिंग मध्ये तरी तुम्ही ऍट वापरा, एक्झॅक्ट लोकेशन आहे तरी तुम्ही ऍट वापरा. किती कन्फ्युजिंग आहे. काही काळजी करू नका, तुमचं सगळं कन्फ्युजन फक्त एका माध्यमातून दूर होईल. आज आपण शिकणार आहोत ऍटचा वापर कुठे कुठे आणि कशा प्रकारे करायचा. मी तुम्हाला काही टाईप सांगेल ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍटचा वापर करावा लागतो. तुमचं काम हे आहे की प्रत्येक टाईपवरून मला एक एक सेंटेन्स कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होईल. ओके. आणि जर का तुम्हाला 2 महिन्यामध्ये ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून इंग्लिश शिकायचं असेल, बेसिक टू ॲडव्हान्स बुक तुम्हाला फ्री मिळेल. त्याच्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स HD मध्ये तुम्हाला फ्री मिळतील लाईफ टाईमसाठी. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यासोबतच सगळ्यात कमी फीज आहे. ओके. तर लगेच तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवून देऊ आणि पटकन ॲडमिशन घेऊन घ्या, कारण ॲडमिशन खूप लवकर फुल होत असतात. समजलं ना. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये, द बेस्ट ऑनलाईन द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. ओके. तर ॲडचा वापर आपण शिकून घेऊया, कशा प्रकारे आपण ॲडचा वापर करतो, कुठे कुठे करतो, टाईप समजून घ्या. सगळ्यात पहिले ऍटचा वापर हे समजून घ्या की ऍट म्हणजे काय. तर ऍट म्हणजे ज्या ठिकाणी मोस्टली याला प्लेस असेल, प्लेस. ठीक आहे ना. घर, गाव या ठिकाणी आपण ऍटचा वापर करतो. पण ऍटचा वापर टायमिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा होतो. कसा होतो ते बघूया. तर ऍट म्हणजे काय, ज्या ठिकाणी. चलो आगे चलो भाई, पुढे काय आगे चलो ना. ओके. हा ओके. ऍडचा वापर अजून एक या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे की ऍडचा वापर तुम्हाला कधी तुम्ही एक्झॅक्ट टाइम तुम्हाला सांगायचं असेल की यार 8 वाजता माझी क्लास सुरू होते, मग कसं म्हणणार, माय क्लास स्टार्ट्स ॲट 9 AM और 8 AM. तर 9 AM हे एक्झॅक्ट टाइम आहे तुमचा, एक्झॅक्ट टाइम आहे. याच्यासाठी तुम्हाला ऍटचा वापर करावा लागतो. ऍट हे प्रेपोजिशन हे नीट लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर ऍटचा वापर अजून बघा, आय वेकअप ॲट 6 o'clock की 6 वाजता मी उठतो, 6 वाजता. वाजताच्या अर्थामध्ये तुम्हाला ऍटचा वापर करावा लागतो. लेट्स मीट ॲट नून. ठीक आहे. स्पेसिफिक टाइम आहे भाई, आपण रात्री भेटूया. रात्री स्पेसिफिक आहे, फक्त रात्रीच आपण ॲट नाईटचा वापर करतो. इव्हिनिंग, मॉर्निंग याच्या वेळेस आपण इनचा वापर करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त रात्री किंवा नून, एक्झॅक्ट लोकेशन, एक्झॅक्ट तुम्ही टाइम, स्पेसिफिक टाइम सांगता. ठीक आहे ना. झोन सांगता एक, त्यावेळेस तुम्ही ऍटचा वापर करूया किंवा ॲट नून सुद्धा आपण म्हणू शकतो. समजलं. लेट्स मीट आपण भेटूया कधी, ॲट नाईट किंवा ॲट नून. हा स्पेसिफिक झोन झाला दिवसामधला. समजलं. तर अशा वेळेस तुम्ही एक्झॅक्ट टाइम असेल तेव्हा ऍटचा वापर करू शकता. त्यानंतर बघा की स्पेसिफिक प्लेस किंवा स्पेसिफिक लोकेशन असेल, उदाहरणार्थ घर. आता इतक्या पृथ्वीवरचं हे तुमचं घर म्हणजे एक स्पेसिफिक लोकेशनच झालं ना. ठीक आहे. त्या किंवा आपण म्हणूया गार्डन मध्ये, तर गार्डन हे स्पेसिफिक लोकेशन झालं ना. समजलं. स्विमिंग पूलमध्ये, स्विमिंग पूल हे एक स्पेसिफिक लोकेशन झालं ना. म्हणजे तुम्हाला एरिया जर का हायलाईट करायचा असेल ना, तर पूलच्या आतमध्ये असाल तर इन म्हणा, पण तुम्हाला लोकॅलिटी, तो एरिया हायलाईट करायचा असेल, दुकान, मी दुकानात आहे, तर दुकान तुम्हाला हायलाईट करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला ॲटचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, ही इज ॲट द बस स्टॉप. बस स्टॉप एक लोकेशन आहे, स्पेसिफिक लोकेशन आहे. शी इज ॲट द डोअर. डोअर दरवाजापाशी, पूर्ण घरामधलं डोअर हे एक स्पेसिफिक लोकेशन आहे. ॲट द टेम्पल. टेम्पल मंदिर. यावेळेस तुम्ही ॲटचा वापर करा. नंतर ॲट स्कूल, शाळा एक स्पेसिफिक लोकेशन आहे की तो शाळेमध्ये आहे. ही इज ॲट स्कूल, स्टुडंट्स आर ॲट स्कूल. समजलं. तर स्पेसिफिक लोकेशन असेल, पॉइंट असेल, प्लेस असेल, त्यावेळेस तुम्हाला ॲटचा वापर करायचा. त्यानंतर इव्हेंट असतील, उदाहरणार्थ बाई मीटिंग झालं, पार्टी झालं, वेडिंग झालं, वेकेशन झालं. ठीक आहे. तर हे स्पेसिफिक इव्हेंट झाले, कार्यक्रम झाले. ठीक आहे ना. तर यावेळेस तुम्ही ॲटचा वापर करू शकता. उदाहरणार्थ, ही स्पोक ॲट द मीटिंग, की मीटिंगमध्ये. ठीक आहे ना, तो बोलला. तर मीटिंगमध्ये, मीटिंग हे एक स्पेसिफिक काय झालं, तर इव्हेंट झाला. त्यानंतर शी डान्स्ड ॲट द पार्टी, की पार्टीमध्ये ती नाचली. इन द पार्टी नाही, इन द पार्टी सुद्धा चालेल, पण ते खूपच जास्त स्पेसिफिक झालं. तुम्हाला ते एक मीटिंग किंवा इव्हेंट हायलाईट करायचं असेल, तुम्ही ॲटचा वापर करू शकता. आय मेट हिम ॲट द वेडिंग. वेडिंगमध्ये, लग्नामध्ये त्याला भेटले, तर लग्न मला हे कार्यक्रम फोकस करायचा आहे, हायलाईट करायचा आहे, एक इव्हेंट हायलाईट करायचा आहे, तेव्हा मी ॲटचा वापर या ठिकाणी करणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर अजून कुठं करतो, तर ॲटचा वापर आपण ॲक्टिव्हिटीच्या वेळेस करतो. उदाहरणार्थ काय भाई, वर्क, तर काम ही ॲक्टिव्हिटी झाली. स्कूल, ॲट स्कूल ही शाळेमध्ये शिकण्याची एक ॲक्टिव्हिटी झाली. होम आणि स्कूल हे तर लोकेशन झालेलं आहे. ठीक आहे. ॲट वर्क, जनरली ॲट वर्कचा वापर करतो. ही इज ॲट वर्क. ठीक आहे. ओके. आपल्याला बिल्डिंग हायलाईट नाही करायची, आपल्याला ऍक्टिव्हिटी. शाळेमध्ये जर का शिकण्याची गोष्ट असेल, शिकायची गोष्ट, तर शिकायची ऍक्टिव्हिटी आपल्याला हायलाईट करायची. तर स्कूलमध्ये म्हटलं तर तो शिकणारच. ठीक आहे ना. गार्डनमध्ये म्हटलं तर तो खेळणारच. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सुद्धा ॲटचा वापर
करू शकतो. पुढे बघा भाई काय की आपण एक्सप्रेशन्स असतील. एक्सप्रेशन म्हणजे काय की प्रेझेंट सध्या वर्तमान काळी तर ॲट प्रेझेंट म्हणतो. रात्री असेल तर रात्रीला आपण ॲट नाईट म्हणतो की तो रात्री आला, ही केम ॲट नाईट. ठीक आहे ना. तो सध्या आला, ही केम ॲट प्रेझेंट. तो सध्या इथे आहे, ही इज ॲट प्रेझेंट. ठीक आहे. ॲट द मोमेंट या आपण ॲट द मोमेंटचा वापर करतो. उदाहरणार्थ की भाई तो त्या क्षणी. ठीक आहे ना. ॲट द मोमेंट म्हणजे त्याच क्षणी, की त्याच क्षणी देव आले. ॲट दॅट मोमेंट गॉड्स केम, की देव आले. ठीक आहे. ॲट फर्स्ट साईट की पहिल्या दृष्टीमध्येच. ठीक आहे. पहिल्या दृष्टीमध्येच तेव्हा ॲट फर्स्ट म्हणतो लव्ह ॲट फर्स्ट साईट. ठीक आहे. की एका पाहता क्षणीच आपलं प्रेम झालं तर लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं. ॲट द सेम टाइम त्याच वेळीच्या वापरात मग सेम टाइमचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ त्याच वेळी त्याचा ॲक्सिडेंट झाला की ॲट द सेम पॉइंट ॲट द सेम टाइम हिज ॲक्सिडेंट हॅपन. समजलं. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता याच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी तुम्ही ॲटचा वापर करू शकता. सगळ्यात पहिले आपण शिकलो की भाई जर का एक्झॅक्ट टाइम असेल 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता. त्यानंतर स्पेसिफिक पॉईंट असेल, प्लेस असेल, शाळा, स्विमिंग पूल, गार्डन, बिल्डिंग, स्कूल. ठीक आहे ना. किंवा बार्बर शॉप, सलूनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इव्हेंट असतील एखाद्या मीटिंगमध्ये, पार्टीमध्ये. ठीक आहे ना. त्यानंतर स्कूल वर्क मीटिंगमध्ये असेल, एखादं काम असेल स्पेसिफिक तेव्हा. आणि त्यानंतर एक्सप्रेशन्स असतात. उदाहरणार्थ सध्या, त्याच वेळी, त्याच क्षणी, पहिल्याच दृष्टीमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही ॲटचा वापर करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओला लाईक करा. ओके. कमेंटमध्ये मला प्रत्येक टाईपचा एक सेंटेन्स टाका. आणि ऑनलाईन क्लास जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बेसिकपासून ॲडव्हान्स तुम्ही शिकसाल ही माझी गॅरंटी आणि मी स्वतः तुम्हाला शिकवेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.